संग्राम संपतरावजी देशमुख भाऊंच्या आयोजित प्रचार सभेत मंचावर उपस्थित असणारे आपले उमेदवार संग्रामसिंह देशमुख भाऊ, आदरणीय मकरंदजी देशपांडे भाऊ, राजारामजी गरुड, सतीशभाऊ देशमुख आणि वेळेअभावी सर्व मान्यवरांची नावं मला घेणे शक्य नाही. सर्व मान्यवर आणि भाऊंच्या सभेसाठी मोठ्या ताकदीनं आणि मोठा संग्राम भाऊंच्या घोषणा करत जे आपण सर्व इथं मायबाप जनता जमलाय त्या सर्वांचं मी भाऊंचा प्रतिनिधी शिवसेना कडेगाव तालुका प्रमुख प्रदीप कदम अभिनंदन करतो. खरं तर भाऊंच्या प्रचारात आता बोलण्यासारखं फार काय आहे, पण ज्यांना आपण इथं ऐकण्यासाठी जमलोय ते आदरणीय नितीनजी गडकरी साहेब येत्या 5 ते 10 मिनिटांमध्ये इथं पोचतील. त्यामुळे मी जास्त काही इथं बोलणार नाही, पण निश्चितपणाने एवढं सांगेन की काही लोक भाजपमध्ये चुकीच्या पद्धतीनं या पक्षावरती आरोप करण्याचं षड्यंत्र करत आहेत. ते तुम्हाला सांगतील हे भाजप हे जातीयवादी आहे, पण निश्चितपणे या टीकेचं उत्तर हे भाजप हे जातीयवादी नाही तर हे जातीवंत भाजप आहे. म्हणून आपल्याला येणाऱ्या या विधानसभा निवडणुकीमध्ये देण्यात आलं पाहिजे. आता आपण जर बघितलं कालच शासनाने योजना काढलेली आहे, त्याचं काल पत्रकार ह्याच्यात पेपरमध्ये पण आलं होतं, पहिल्याच पेजवरती होतं की ओबीसी, व्हीजेएनटी आणि अन्य समाजातील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी जसं आपलं अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आहे, अगदी त्याचप्रमाणे 15 लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्याचं काम हे सरकार येणाऱ्या काळामध्ये करणार आहे. मग हे सरकार जातीयवादी नाही तर एक सरकार जातीवंत आहे हे आपल्याला सांगण्याचं काम करायचं आहे. निश्चितपणे मी या ठिकाणी सांगेन, एकदा एक सदग्रस्त होते आणि सदग्रस्त ऑफिसला कामाला जायचे, दिवसभराचे आपले काम आवरायचे आणि दुपारी जेवायला बसायचं. जेवायला बसले की जेवणाचा डबा उघडायचे. डबा उघडला तर पहिल्या दिवशी खिचडी बघितली त्यांनी, निमूटपणे खाल्ली. दुसऱ्या दिवशी सदग्रस्त ऑफिसला आले, दुसऱ्या दिवशी पण त्यांचा दैनंदिन कारभार सुरू झाला. काम केलं, दुपारची सुट्टी झाली, जेवणाचा डबा उघडला, डब्यात उघडलं परत खिचडी. आयला काय कटकट आहे रोज खिचडी खिचडी खिचडी. परत अनेक जेवले मुकाट्याने. तिसऱ्या दिवशी आला, तिसऱ्या दिवशी सुद्धा सदग्रस्त ऑफिसला आले. तिसऱ्या दिवशी सदग्रस्तांनी दिवसभर काम केलं, जेवणाची वेळ झाली, आपला टिफिन सुंदर बाहेर काढला आणि जेवणाला डबा उघडला आणि त्यांनी परत नंतर सुरू केली. काय खिचडी खिचडी खिचडी, रोज खिचडी, जीव वैतागून गेलाय. तसं त्यांच्या बाजूचे सदग्रस्त म्हटले, अरे बाबा तुला खिचडी आवडत नाही तर मग बायकोला सांग ना दुसरा एखादा डबा बनव. तसा सदग्रस्त म्हटला, माझं अजून लग्नच झालं नाही आणि मला खिचडी शिवाय काय बनवता येत नाही. नेमकी तीच अवस्था या मतदारसंघामध्ये आपण करून ठेवलेली आहे की आपल्याला खिचडी शिवाय काय बनवता येत नाही हे माहीत असताना सुद्धा आपण चुकीच्या पद्धतीने एखादा उमेदवार निवडून देतो आणि नंतर पछतावा करत बसतो. येणाऱ्या 20 तारखेच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला जर जशी या सदग्रस्तांना डब्यामध्ये खिचडी नको आहे, जसं आपल्याला जर काय पाहिजे असेल, चांगला आपल्याला जर मेनू दुसऱ्या वेळेला जर पाहिजे असेल, विकासात्मक धोरण हवं असेल तर आपले महायुतीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय श्री संग्राम संपतरावजी देशमुख यांनाच आपण निवडून दिलं पाहिजे. आपण जर बघितलं असेल अत्यंत विनम्र आणि प्रामाणिक पद्धतीनं काम करणारी ही मंडळी आहेत. एवढं सोपं नव्हे. एखाद्या आपण आता बघितलं असेल लाडक्या बहिणी इथं बऱ्याप्रमाणे उपस्थित आहेत. तिथंच आता आपण ताई देशमुख तुमच्यामध्ये बसलेले आहेत, इथं विशुभाई असतील ते तुमच्यामध्ये सर्वसामान्यात बसले आहेत. काल सुद्धा भाऊ सर्वसामान्य लोकांमध्ये सभेला होते. म्हणजे एवढं विनम्र आणि तत्पर कुटुंब आणि 24 तास उपलब्ध असणारा आमदार आपणाला मिळणं कदापि शक्य नाही. म्हणून ह्या अशा पद्धतीचा आपण आमदार निवडण्याचं काम ह्या 20 तारखेला येत्या करायचं आहे. बरेच लोक तुम्हाला बरेच फतवे सांगतील, बऱ्याच तुम्हाला प्रलोभनाला बळी पडण्याचं सांगतील, जातीयवादी आहे, सरकार कामाचं नाही, लाडकी बहीण बंद करेल, असं बरेच अनेक मुद्दे सांगतील. ज्या बहिणींची ज्यांना 55 ते 60 वर्ष कदर नाही कळाली ते आता येऊन तुम्हाला योजनेचं सांगतील, आम्ही 3000 देईन, काय जास्त मानधन देईल. काही सुद्धा त्यांच्या विश्वासावर, त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. त्यांना वेळीच सांगा आम्ही संग्राम भाऊंचे मतदार, भूलतापात सांगाल तर खबरदार निवडून द्या. फक्त कमळाचे चिन्ह. मी जाता जाता फार काय बोलणार नाही. भगवान श्रीकृष्णांचा एक पवित्र श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म हे फले तुर्भु माते संगे सत्कर्मणी. निश्चितपणे तुम्ही चांगलं कर्म करा. या मतदारसंघामध्ये संग्राम भाऊंना मतदान देण्याची भूमिका प्रत्येक इथल्या आलेल्या कार्यकर्त्याने ठेवा. निश्चित प्रमाणे त्याचं फळ विकासात्मक रूपाने तुम्हाला मिळल्याशिवाय राहणार नाही. मला वेळ कमी असल्यामुळं अजून मला भरपूर वक्ते बोलणार आहेत अशी चिठ्ठी आलेली आहे. त्यामुळं
मी इथं थांबतो. आपण मला या मंचावरती संधी दिलीत त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्रदीपजी, धन्यवाद.